नमस्कार. आज मी वांग्याचे शॅलो फ्राय केलेले काप करत आहे. तर त्यासाठी वांगं पहिल्यांदा स्वच्छ पाण्यानं मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि मग त्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे. हे काप केल्यानंतर हे असे आडवे उभे त्यात छेद पाडायचे आणि सगळं वांगं चिरून झाल्यानंतर मिक्सरला मिरची, लसूण, जिरे, परत कोथिंबीर आणि मीठ असं सगळं घालून ते मिक्सरला लावून घ्यायचं. परत तुम्ही काय करायचं, एका डब्यात थोडंसं रवा आणि बेसनचं पीठ आणि आता आपण जे मिक्सर लावलेलं आहे ही पेस्ट एकत्र करायची, मीठ घालायचं आणि थोडंसं ह्यात हळद घालायची, हिंग घालायचं. हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि हे जे काप आपण जे आपण हे काप केले आहेत ह्या कापमध्ये ते सगळं हे सगळं मिश्रण भरून घ्यायचं. पूर्ण दोन्ही बाजूला व्यवस्थित हे मिश्रण भरून घेतलं. सगळ्या कापाला जेवढे आपण आता हे वांग्याचे काप केले आहेत ते सगळ्या कापाला घेऊन घ्यायचं आणि मग हे आता दुसऱ्या एका भांड्यात काय करायचं, कोरडं बेसनचं पीठ, थोडासा रवा घ्यायचा भाजलेला, मीठ घालायचं, ते एकजीव करायचं, ते मीठ घालायचं. असं मीठ घालून झालं की मिसळून घ्यायचं, असं मिसळून घ्यायचं. सगळं मिसळून ह्यात आपण आता हे 20 मिनिटासाठी झाकून ठेवलंय, असं लावून घ्यायचं सगळं नमस्कार. आज मी वांग्याची काप करून घेतली आहेत. हे असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.